नमस्कार. आपण नेहमी प्रगतीबद्दल बोलतो, पण या प्रगतीची एक छुपी किंमत असते जी अनेकदा आपल्या नजरेआड राहते. या सादरीकरणात आपण याच आर्थिक विकासामागे दडलेल्या पर्यावरण प्रदूषणाच्या नात्याबद्दल बोलणार आहोत. चला, एका अगदी महत्त्वाच्या प्रश्नानं सुरुवात करूया. एक असा प्रश्न जो खरं तर आपल्याला विचार करायला भाग पाडतो की आपण ज्याला विकास किंवा प्रगती म्हणतो त्याची खरी किंमत नक्की आहे तरी काय, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ही किंमत कोण भरतंय. तर मग ही खरी किंमत समजून घेण्यासाठी ना आपल्याला एका खूप ओळखीच्या पण तितक्याच गंभीर समस्येकडे बघावं लागेल, आणि ती समस्या आहे प्रदूषण. आता प्रदूषण म्हणजे काय हे तसं आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे, पण सोप्या शब्दात सांगायचं झालं तर पर्यावरणात अशा काही हानिकारक गोष्टी शिरतात ज्यामुळे निसर्गाचा सगळा समतोलच बिघडून जातो, आणि याचा थेट फटका बसतो तो सजीव सृष्टीला. बरं, मग ही प्रदूषणाची समस्या नेमकी कोणत्या कोणत्या रूपात आपल्यासमोर येते? चला बघूया. सगळ्यात पहिलं आणि महत्त्वाचं म्हणजे वायू प्रदूषण. विचार करा, आपण ज्या हवेत श्वास घेतो तीच हवा जर विषारी झाली तर मग त्या विकासाचा काय उपयोग, नाही का? मग येतं जलप्रदूषण. कारखान्यांमधून जे काही घाण पाणी बाहेर सोडलं जातं ते थेट आपल्या नद्यांमध्ये मिसळतं. आणि मग काय, जे पाणी आपल्या जीवनाचा आधार आहे तेच आपल्यासाठी धोकादायक बनतं. आणि हो, एक गोष्ट आपण विसरतो, ध्वनी प्रदूषण. शहरांमधला तो सततचा गोंगाट, गाड्यांचे आवाज, आपण त्याकडे नेहमीच दुर्लक्ष करतो. पण हा आवाज आपल्या शरीरासाठी आणि मनाच्या शांतीसाठी किती घातक आहे याचा आपण विचारच करत नाही. आणि मग आहे भूप्रदूषण, म्हणजे जमिनीचं प्रदूषण. हानिकारक केमिकल्समुळे आपली सुपीक जमीन नापीक होतेय आणि याचा थेट परिणाम आपल्या अन्न सुरक्षेवर होतो. पण प्रश्न हा आहे की इतकं प्रदूषण होतंच का? याचं मूळ कारण कुठे आहे? तर याचं उत्तर एका महत्त्वाच्या आर्थिक संकल्पनेमध्ये दडलेलं आहे. या संकल्पनेला म्हणतात बाह्यता, किंवा इंग्रजीत एक्सटर्नॅलिटी. आता हे आहे काय? सोप्या भाषेत सांगतो. समजा एका कंपनीने काहीतरी उत्पादन केलं, पण त्याच्यामुळे होणाऱ्या प्रदूषणाचा त्रास आजूबाजूच्या लोकांना झाला. म्हणजे कृती एकाची आणि परिणाम तिसऱ्याच कोणावर तरी, ज्याचा त्या कंपनीच्या नफ्यातोट्याशी काहीही संबंध नाही. यालाच बाह्यता म्हणतात. हे समजून घेण्यासाठी ना खाजगी खर्च आणि सामाजिक खर्च यातला फरक बघूया. आता बघा, कारखाना चालवण्यासाठी जो खर्च येतो तो झाला कंपनीचा खाजगी खर्च. पण त्या कारखान्यातून जो धूर बाहेर पडतो, त्यामुळे आजूबाजूचे लोक आजारी पडतात, त्यांच्या दवाखान्याचा खर्च कोण देतं? तो झाला सामाजिक खर्च, जो कंपनी नाही तर अख्खा समाज उचलतो. हीच ती छुपी किंमत आहे. मग आता प्रश्न असा आहे की प्रदूषण ही जर एक अशी किंमत आहे जी मोजलीच जात नाही, तर मग ह्या पर्यावरणाच्या नुकसानीचं मूल्य ठरवायचं कसं? कसं मोजणार आपण हे? यासाठी ना अर्थशास्त्रज्ञ काही मार्ग वापरतात. जसं की प्रदूषणामुळे लोकांच्या आरोग्यावर किती खर्च होतो याचा हिशोब मांडला जातो, किंवा लोक शुद्ध हवा आणि पाण्यासाठी किती जास्त पैसे खर्च करायला तयार आहेत यावरूनही पर्यावरणाची किंमत ठरवली जाते. थोडक्यात हे जे अदृश्य खर्च आहेत ना, त्यांना दृश्य बनवण्याचा हा एक प्रयत्न आहे. पण एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी, निसर्गाची किंमत फक्त पैशांमध्ये नाही मोजता येत. कधीकधी खरा बदल घडवून आणण्यासाठी सर्वात मोठं शस्त्र असतं ते म्हणजे लोकांची एकजूट, म्हणजे जनआंदोलनं. आणि याचंच एक उत्तम उदाहरण म्हणजे भारतातलं प्रसिद्ध चिपको आंदोलन. झाडं वाचवायची असतील तर त्यांना मिठी मारा, ही त्यामागची साधी सोपी पण अत्यंत प्रभावी कल्पना होती. 1970च्या दशकातलं हे खूप मोठं पर्यावरणवादी आंदोलन होतं. अशा जनआंदोलनांची उद्दिष्टे अगदी स्पष्ट असतात. पहिलं म्हणजे आपल्या नैसर्गिक संपत्तीचा ऱ्हास थांबवणं. दुसरं म्हणजे सरकारवर दबाव आणून पर्यावरण संरक्षणासाठी योग्य कायदे करायला लावणं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे विकास आणि पर्यावरण यांच्यात एक समतोल साधणारी व्यवस्था तयार करणं. आणि हेच आपल्याला आजच्या काळातल्या सर्वात मोठ्या आव्हानासमोर आणून उभं करतं, की आपण आर्थिक विकास आणि पर्यावरणाचं संरक्षण यांच्यात ताळमेळ कसा साधणार. प्रगती म्हणजे फक्त मोठे मोठे आकडे आणि पैसा, की त्यात एका निरोगी आणि सुरक्षित भविष्याचाही विचार करायला हवा. यावर विचार करणं खूप गरजेचं आहे.